श्री गुरुदेव दत्त. 10वी आणि 12वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि परीक्षा जवळ आल्या की सर्वांना भीती वाटत असते. मुलांनासुद्धा कितीही अभ्यास केलेला असला तरीही त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत होत असतो आणि अशा वेळेला त्यांचा आत्मविश्वास वाढावा, मुलांनी जो काही अभ्यास केलेला असेल तो त्यांच्या लक्षात राहावा, त्याचबरोबर त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटू नये आणि जे त्यांनी अभ्यास केलेला आहे ते त्यांच्या स्मरणात राहावं आणि त्यांनी व्यवस्थित अगदी न घाबरता परीक्षा द्यावी. यासाठी आपण कोणती सेवा आणि उपाय करायला हवेत, यात सांगितलेले जे उपाय आहेत तर ते मुलांनी स्वतः केले तर त्याचे त्यांना खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. लक्षात घ्या, कधीही परीक्षा असली तर फक्त उपाय करून आपण यशस्वी होत नसतो. त्यासाठी आपलं कर्तव्य, परीक्षार्थी आहोत किंवा विद्यार्थी जीवनातील आपली जी कर्तव्य आहेत ती ओळखून आपण खूप मेहनतीने अभ्यास करायचा आहे आणि त्यासोबत म्हणजेच आपल्या कष्ट आणि मेहनतीसोबतच आपण त्याला अध्यात्माची जोड द्यायची आहे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणती सेवा आणि उपाय करावेत हे आपण माहिती करून घेणार आहोत. तर त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद या चॅनलवर अतिशय सविस्तर माहितीचा व्हिडिओ दिलेला आहे, तो जरूर पहा. तर पहा, रामरक्षा स्तोत्रातील कुठला श्लोक आपल्याला बोलायचा आहे, त्याचबरोबर आपण कोणती उपासना करायची आहे आणि कोणते उपाय करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचा असा एक कुठला मंत्र आहे की तो आपण अगदी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर आपली मुलं अगदी कोणत्याही वर्गात शिकत असतील तरीसुद्धा ही सेवा आपल्या मुलांकडून दररोज करून घ्यायची आहे. फक्त परीक्षा असेल तेव्हाच करायला हवं असं नाही. दररोज न चुकता हा मंत्र आपल्या मुलांकडून बोलून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती अगदी व्यवस्थित राहते, एकाग्रता वाढण्यास मदत होत असते, त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. अगदी साधा सोपा उपाय आहे. खूप छान अशी माहिती दिलेली आहे. स्वामींचा आशीर्वाद या आपल्या चॅनलवर एकदा जरूर तुम्ही भेट द्या आणि ती माहिती तुम्ही लिहून घ्या किंवा इतरांना जरूर शेअर करा. ज्यांना कुणाला त्याची गरज असेल त्याला त्याची नक्कीच मदत होऊ शकते. म्हणून माहिती आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. श्री गुरुदेव दत्त.